तर या मुलाखतीमध्ये ठाकरे ब्रँडविषयी बोलताना खासदार राऊतांनी देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव असा सवाल केला। त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी जे कोणी असतील ते लोक असं उत्तर दिलं। यानंतर गांडोळांचा उल्लेख देखील या मुलाखतीमध्ये समोर आला आणि त्याला दुजोरा देताना काहीही तुम्ही म्हणा असं उद्धव ठाकरेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं। हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा लोकशाही आहे। स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हो, हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात। म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही, आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही। उद्धव साहेब, आज मगाशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे, बरोबर आहे। आज आपण सत्तेवर नाही आहात, एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे। म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकरेंचा शिवसेना, तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही, आपलं चिन्ह आपल्याकडे नाही। म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे। हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। होय, कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही। त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही। भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय? तर काहीच नाही। मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, पण लोक त्याला आता भुलणार नाहीत। ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी आमची आपली तीच शिवसेना आहे, शिवसेना नाही।